शेतकऱ्यांना काय दिलं, शेतकऱ्यांना दिलेलं जे आम्ही कधी काढत नाही, परंतु आज शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता है। मैं इसलिए आपको कहा है कि महाराष्ट्र में प्याज का मामला बहुत थोड़ा गंभीर है। प्याज का है, दूध का है, दूध पाउडर का है, सोयाबीन का है और कपास का है। और इसलिए सोयाबीन और कपास और प्याज, इसमें केंद्र सरकार की मदद की जरूरत हमें है। दूध पाउडर में हमें केंद्र सरकार की मदद की जरूरत है। वो इंपोर्ट एक्सपोर्ट जो भी है, हमें केंद्र सरकार की मदद आवश्यक है। और इसलिए आपसे मेरी गुजारिश है कि ये जो सब मसले हमारे किसानों से लेकर रिलेटेड है, इसे हम सुलझाने की आवश्यकता है। और इसलिए मैं इतना ही कहूँगा, एक बैठक आप बुलाइए और उस बैठक में हमें बुलाइए। अमित भाई होंगे, अमित भाई को भी हम लोग बोलते हैं। आदरणीय प्रधानमंत्री जी से भी हम गुजारिश करेंगे की हमारे आमच्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि या शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे। आणि आज या ठिकाणी आपण धनंजय 5,000 रुपये 5,000 रुपये हेक्टरी सोयाबीनला आणि कापसाला देण्याचा निर्णय घेतोय आणि 2 हेक्टर पर्यंत ती मर्यादा असेल आणि त्यामध्ये तुमचं ते पीक पाणी वगैरे आपण थोडं बाजूला ठेवतोय। 7/12 ज्याची नोंद आहे सोयाबीन कापसाची, त्याला हे पैसे देण्याचा निर्णय आपण आज घेतोय। आणि म्हणून आज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने, आणि त्याचबरोबर ज्या योजना शेतकऱ्यांसाठी आता आपण शेती पंपाने जे शेती करतात त्या शेतकऱ्यांना 7.5 HP हॉर्स पॉवरच्या पंपाचं वीज बिल देखील माफ करतोय। आणि म्हणून ते बिल माफ करत असताना विरोधक म्हणतात मागचं काय, पुढचं घेणार नाही तर मागचं काय घेणार, बरोबर ना? पुढचं येणारं बिल आम्ही घेत नाही तर मागचं काय घेणार? आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो, तुमच्याकडून आता या शेती पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून 1 रुपया वीज बिलाचा घेतला जाणार नाही, हे सरकारने ठरवलेलं आहे। आणि त्याचबरोबर सोलर, आज दिवसा मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं, दिवसा आपल्याला वीज पाहिजे, ही देण्यासाठी सोलर आपण जे सौर ऊर्जेवर आपण पंप चालले पाहिजे, इकडे आपण चाललेलो आहे। आणि म्हणूनच आज जी शेती बिगर शेतीची जमीन आहे, जी बंजर आहे, त्याला देखील एकरी 50,000 रुपये भाडं वर्षाला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय। शेवटी मागेल त्याला सोलर, मागेल त्याला शेततळं, अशा अनेक योजना आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेल्या आहेत। आणि म्हणूनच आपल्याला कुठेही वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही। कांद्याचं जे आहे, कांद्याची महाबँक आपण सुरू केली आहे। आज नाशिक, संभाजीनगर, सोलापुर ये शहर में कांदा महाबैंक हमारी सरकार ने शुरू की हुई है। वो कांदा खराब हो जाता है, मोदी जी के हाथ में सफलता का पारस है, इसलिए इस पोर्ट का पहला चरण 2029 तक निर्धारित समय पर पूरा हो जाएगा। और जैसा भूमि पूजन हुआ है, वैसा लोकार्पण भी हमारे आदरणीय मोदी जी के यह शुभ हाथों से होगा, यह मैं विश्वास यहाँ पर व्यक्त करता हूँ। खरं म्हणजे वाढवण बंदर गेले 30-40 वर्षापासून आपण पाहतोय, आज बनेल उद्या बनेल, परंतु त्याला योगायोग लागतो। मोदीजींच्या हस्ते त्याचं भूमिपूजन व्हायला पाहिजे होतं, असं योग असेल। आणि म्हणून त्यांची दूरदृष्टी नेतृत्वामुळेच आज या बंदराच्या कामाचा शुभारंभ होतोय। सर्व परवानग्या आणि या बंदरासाठी 76,000 कोटी रुपयाची तरतूद केंद्र सरकारने केली आहे। वाढवण हे आपल्या देशातलं सर्वात मोठं बंदर असणार आहे। या पोर्टमुळे जगातील टॉप 10 कंटेनर पोर्ट देशाच्या यादीमध्ये भारताचा समावेश होणार आहे। ही आपल्यासाठी फार भाग्याची बाब आहे। डहाणू पालघर जगाच्या नकाशावर महत्त्वाचं स्थान मिळवणार आहे। महाराष्ट्रासाठी
हा भाग्याचा क्षण आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हटलो की संपूर्ण भारत वर्षासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. वाढवण बंदर हे महाराष्ट्राच्या प्रगतीचं नवं शिखर ठरणार आहे. या बंदरामुळे आयात आणि निर्यातीला मोठी चालना मिळेल. राज्याच्या आणि देशाच्या अर्थकारणाला चालना मिळेल. देशातील कंटेनर हँडलिंगची क्षमता या बंदरामुळे पूर्ण होईल. पायाभूत सुविधा आणि व्यवसाय करण्यास अनुकूल वातावरण मिळेल. भारत जागतिक व्यापारातही अधिक समर्थपणे उतरू शकेल. 12 लाखापेक्षा जास्त रोजगार मिळतील. स्थानिकांना, भूमिपुत्रांना इथे रोजीरोटी मिळेल, व्यवसाय मिळेल. आदिवासी बांधव असतील, इतर बांधव असतील, त्यांना नोकऱ्या, धंदे सगळं इथे मिळेल. आणि स्थानिक तरुणांना यासाठी स्पेशल ट्रेनिंग देणारे 30 कार्यक्रम देखील सरकारने निश्चित केलेले आहेत. आणि म्हणून वाढवण बंदर विकासात मच्छीमार बांधव आणि स्थानिकांचं हित आपण पाहणार आहोत. कुणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. मोदीजींनी नेहमी जे प्रकल्प केले त्या स्थानिकांना न्याय देऊनच पुढे नेले. आणि म्हणून पर्यावरणाचाही ऱ्हास होणार नाही याची काळजी आपण घेतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी सागरी मार्गाचं महत्त्व ओळखलं आणि सुसज्ज आणि सशक्त आरमार उभारलं. त्यामुळेच खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून आपण कारभार करतोय. त्यामुळे विकास आणि कल्याणकारी राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आणि म्हणून आपल्या सरकारने सागरी मार्गाचा विकास केलाय. अटल सेतू, कोस्टल रोड त्यातूनच उभे राहिलेत. आणि आता नरिमन पॉइंट पासून कोस्टल रोड आता विरार ते पालघर पर्यंत आणण्याचा विचार आपल्या सरकारचा आहे. पालघरला नवीन एअरपोर्ट पाहिजे म्हणून आता देवेंद्रजी म्हणालेत. आदरणीय प्रधानमंत्री नक्की आपल्या विनंतीचा मान ठेवतील. वाढवण हे इंडियन मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर व इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्टेशन कॉरिडॉर लगत असल्याने आयात निर्यातीसाठी अत्यंत सोयीचं ठिकाण ठरेल. आणि वाढवण बंदरामुळे भारताला पूर्व किनारा आणि पर्शियन खाडीतील जवळपासच्या देशातील व्यापाराची गरज पूर्ण करता येईल. आणि म्हणून सिंगापूर, कोलंबो आणि इतर आंतरराष्ट्रीय बंदरावर भारताला अवलंबून राहावं लागणार नाही. असं आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे बंदर होतंय. एक और अच्छी खबर यह है कि महाराष्ट्र की अर्थव्यवस्था को प्रचंड मजबूती प्रदान करने वाले दिघी पोर्ट के विकास को भी केंद्र सरकार ने 2 दिन पहले हरी झंडी दिखाई है. नेशनल इंडस्ट्रियल कॉरिडोर डेवलपमेंट कार्यक्रम के तहत देश भर में 12 औद्योगिक स्मार्ट सिटी डेवलप की जा रही है. उसमें हमारे महाराष्ट्र के दिघी पोर्ट का भी समावेश है. और इसलिए दिघी पोर्ट के बगल में ये देश का दूसरा सबसे बड़ा औद्योगिक पार्क होगा. और इसीलिए मैं आदरणीय प्रधानमंत्री जी को बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूं कि उन्होंने दिघी के लिए भी मान्यता दी. आणि खरं म्हणजे इथं 1000 कोटी डॉलरची गुंतवणूक होईल, रोजगार निर्माण होईल. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो, हमारे आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने मुंबई को वैश्विक फिनटेक हब के रूप में बदलने की घोषणा भी की है. फिनटेक तकनीक 2030 तक भारत को 7 ट्रिलियन अमेरिकी डॉलर की अर्थव्यवस्था बनाने में योगदान दे सकती है, जिससे महाराष्ट्र का एक बड़ा योगदान हो सकता है. आदरणीय प्रधानमंत्री जी मोदी जी ने हम भी आश्वस्त करना चाहते हैं कि महाराष्ट्र 2026 तक भारत के 5 ट्रिलियन डॉलर की अर्थव्यवस्था के लक्ष्य को साकार करने में प्रमुख भूमिका निभाएगा. ये हमारा वादा है. एमएमआर क्षेत्र 2047 में विकसित भारत की अर्थव्यवस्था के लिए एक पावर हाउस होगा, ऐसे भी हमारे आदरणीय मोदी जी ने कहा है. नीति आयोग द्वारा किए गए अध्ययन में मुंबई महानगर के साथ साथ पालघर, रायगढ़, ठाणे जिले सहित पूरे क्षेत्र में समग्र विकास को ध्यान में रखा गया है. अकेले एमएमआर क्षेत्र में ही 1 ट्रिलियन अर्थव्यवस्था की क्षमता है. वर्तमान में
एमएमआर क्षेत्र की जीडीपी 12 लाख करोड़ अर्थात $140 बिलियन है। 2030 तक इस जीडीपी को 26 लाख करोड़ $300 बिलियन तक करने का लक्ष्य रखा है। इसके लिए इसमें इस वाड़वन बंदर और दिघी पोर्ट अहम भूमिका निभाएंगे, ये मैं आपको बताना चाहता हूं। मोदी जी की वजह से इस देश की अर्थनीति बदल गई, विकास की नीति अमल में आई, विदेशी निवेश को बढ़ावा मिला और अब देश आर्थिक महाशक्ति बनने के दिशा में अग्रसर हो रहा है। मोदी साहब के कारण दुनिया में भारत का दबदबा बढ़ा, भारत का नाम ऊंचा हो गया और आज देश आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक और राजनीतिक रूप में दुनिया के मानचित्र पर झलक रहा है। उसके पीछे मोदी जी का सक्षम नेतृत्व, उनकी कड़ी मेहनत और परिश्रम है। मोदी जी के कुशल नेतृत्व में देश की प्रगति की गति इसी तरह बढ़ती रहेगी और 2047 तक विकसित भारत विश्व में महाशक्ति के रूप में स्थापित होगा, ऐसा विश्वास यह व्यक्त करता हूं। मोदी जी का एक बार फिर मैं हार्दिक आभार व्यक्त करता हूं, उनको धन्यवाद देता हूं। शेवटी जाता जाता एकच सांगतो, शिवरायांच्या आदर्शावर चालतो आमचा कारभार, खंबीर साथ देते केंद्रातील मोदी सरकार। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद माननीय